नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण टी डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेतलेली आहे. टी डिस्ट्रीब्युशनचं PDF किंवा त्याचं टी व्हेरिएट जे असतं ते टी व्हेरिएट कसं जनरेट होतं, त्यानंतर त्याचं PDF कसं डिराईव्ह केलं जातं, त्यानंतर टी डिस्ट्रीब्युशनचा मीन, व्हेरियन्स, सेंट्रल मोमेंट्स, मोड, स्क्यूनेस, कुर्टॉसिस या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये टी डिस्ट्रीब्युशनबद्दल अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं जे एक डिस्ट्रीब्युशन आहे, एफ डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो, त्या एफ डिस्ट्रीब्युशनची ओळख करून घेणार आहोत. म्हणजे एफ डिस्ट्रीब्युशन, हाऊ द एफ डिस्ट्रीब्युशन कम्स इन टू पिक्चर, कसं जनरेट होतं ते एफ व्हेरिएट किंवा एफ डिस्ट्रीब्युशन, ही गोष्ट आपण बघणार आहोत. तर आपल्याकडं दोन व्हेरिएबल समजा असतील, x1 आणि x2 अशी दोन व्हेरिएबल आहेत समजा. आता ही दोन व्हेरिएबल इंडिपेंडंट आहेत आणि हे दोन्ही व्हेरिएबल जे आहेत त्यातलं x1 व्हेरिएबल हे काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय विथ n1 डिग्रीज ऑफ फ्रीडम, आणि x2 हे व्हेरिएबल काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय विथ n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे x1 x2 बोथ फॉलोज द काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन but with the n1 degrees of freedom and n2 degrees of freedom respectively, and both these variables x1 and x2 are independent. मग अशा वेळेला f व्हेरिएबल जर समजा आपण एक डिफाइन केलं, आणि ते कसं डिफाइन करणार आपण, तर f व्हेरिएबल विल बी द रेशो ऑफ टू इंडिपेंडंट काय स्क्वेअर व्हेरिएट्स डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे आपण एफ व्हेरिएबल हे जर डिफाइन केलं कसं, तर जे आपले दोन काय स्क्वेअर व्हेरिएबल आहेत, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन फॉलो करणारे x1 आणि x2, त्या दोन इंडिपेंडंट व्हेरिएबलचा आपण घेतला रेशो. पण रेशो घेत असताना ते व्हेरिएबल जे आहे x1 इज डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम, दॅट इज n1, अँड x2 इज डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम n2. सो x1 अपॉन n1 दिस होल डिवायडेड बाय x2 अपॉन n2. हा जो रेशो आहे, हा रेशो इज कॉल्ड ॲज एफ व्हेरिएट और एफ व्हेरिएबल, अँड दिस फॉलोज द एफ डिस्ट्रीब्युशन विथ n1 डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आपण त्याला सिम्पली म्हणूया, दिस रेशो फॉलोज द एफ डिस्ट्रीब्युशन विथ n1 अँड n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. So f is equal to x1 upon n1 divided by x2 upon n2. This follows a f distribution with n1 n2 degrees of freedom, where x1 follows chi-square distribution with n1 degrees of freedom and x2 follows chi-square distribution with n2 degrees of freedom. Now we have to see the definition of f distribution. आता f व्हेरिएबल कसा जनरेट होतो ते आपण बघितलं. म्हणजे कुठून f व्हेरिएबल येतो, कोणत्या व्हेरिएबलमध्ये बदल केल्यानंतर किंवा कोणत्या व्हेरिएबलचं काही फंक्शन घेतल्यानंतर आपल्याला एफ व्हेरिएबल मिळतो, हे आपण बघितलं. दॅट फॉलोज अ एफ डिस्ट्रीब्युशन. मग आता हे एफ व्हेरिएबल एफ डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय म्हणजे नेमकं त्याचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय असतं, किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट एफ डिस्ट्रीब्युशन, ही आपल्याला आता बघायची आहे. तर ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एफ is said to follow f distribution with n1 and n2 degrees of freedom if its PDF is given by. म्हणजे आपण f या कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलला एफ डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय ते व्हेरिएबल असं म्हणणार विथ n1 आणि n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. कधी म्हणणार, ज्यावेळा त्याचं जे PDF आहे ते खालील पद्धतीनं जर आपल्याला काढता येत असेल किंवा त्याचं PDF खालील पद्धतीनं असेल तर आणि तरच म्हणणार ते कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल काय करते, एफ डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. तर व्हॉट इज दॅट PDF? दॅट PDF इज नथिंग बट स्मॉल एफ ऑफ कॅपिटल एफ इज इक्वल टू n1 अपॉन n2 रेस टू n1 बाय 2 अपॉन बीटा n1 बाय 2 कॉमा n2 बाय 2 इंटू f रेस टू n1 बाय 2 मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस n1 upon n2 into f raised to n1 plus n2 divided by 2, where
एफ लाईज बिटवीन 0 to इन्फिनिटी. अशा पद्धतीनं जर त्याचं पी डी एफ असेल तर आपण म्हणणार दॅट फॉलोज अ एफ डिस्ट्रीब्युशन अँड अदर दॅन दी रेंज 0 to इन्फिनिटी दॅट पी डी एफ विल बी 0. If f lies between 0 to infinity, we find the density or probability density by given function, but if range of f is other than 0 to infinity, then its density will be 0. In this way, the PDF of f distribution, if any variable which follows or which has a probability density function like this, then that variable is said to be a f variate, or the variable is said to follow f distribution. Now we have to see how this PDF is derived. म्हणजे हे PDF कसं काय आलं एफ डिस्ट्रीब्युशनसाठी. म्हणजे आपण जे काय एफ व्हेरिएबल म्हणून जो रेशो घेतलाय दोन इंडिपेंडंट काय स्क्वेअर व्हेरिएबलचा डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्या व्हेरिएबलचं जे पी डी एफ आहे ते पी डी एफ अशाच पद्धतीनं कसं काय येतं आहे त्याचं डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. सो हिअर derivation of PDF of F distribution. Okay. So by the definition of F variate, F is the ratio of two independent chi-square variates divided by its corresponding degrees of freedom. Suppose x1 follows chi-square distribution with the n1 degrees of freedom and x2 follows chi-square distribution with the n2 degrees of freedom, and this x1 and x2 are independent, then F is equal to x1 upon n1 divided by x2 upon n2. This variable is nothing but the f variable or f variate. Also x1 and x2 are independent. Now our aim is to find the distribution of f. आपल्याला आता हे जे f व्हेरिएबल आपण डिफाईन केलेलं आहे इथं, त्या व्हेरिएबलचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं पी डी एफ आपल्याला काढायचं आहे. आणि ते पी डी एफ आपल्या एफ डिस्ट्रीब्युशनच्या पी डी एफ सारखं येत असेल तर आणि तरच म्हणणार की हा जो रेशो आहे काय स्क्वेअर व्हेरिएबलचा, दोन काय स्क्वेअर व्हेरिएबलचा डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम, दॅट इज कॉल्ड एफ, तर ते एफ व्हेरिएबल एफ डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं आपण तेव्हाच म्हणणार जेव्हा त्याचं पी डी एफ हे एफ डिस्ट्रीब्युशनसारखं येईल त्यावेळेला. त्यामुळे आपल्याला त्याचं पी डी एफ फाइंड करायचं आहे. आवर एम इज टू फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ एफ मीन्स आवर एम इज टू फाइंड द पी डी एफ ऑफ एफ. सो हिअर वी नो दॅट x1 follows chi-square distribution with n1 degrees of freedom having PDF. म्हणजे x1 आपलं काय करतंय chi-square distribution with n1 degrees of freedom फॉलो करतंय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याचं पी डी एफ काय असणार आहे. सो इट्स पी डी एफ इज नथिंग बट f of x1 इज इक्वल टू 1/2 raised to n1/2 अपॉन गॅमा n1/2 इंटू e raised to minus x1/2 इंटू x1 raised to n1/2 minus 1, where x1 lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. Now our another variable x2 that follows a chi-square distribution with n2 degrees of freedom having PDF f of x2 is equal to 1/2 raised to n2/2 upon gamma n2/2 e raised to minus x2 raised to n2/2 minus 1, where x2 lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. So since x1 and x2 are independent, we can write joint PDF of x1 and x2 as given below, that is f of x1 comma x2 is equal to f of x1 into f of x2. So f of x1 x2 will be, here we have taken this multiplication of separate PDFs of x1 and x2. I have written here. When we combine these two PDFs, we get here 1/2 and 1/2 is common, so its base is common, so we can take addition of the powers. So 1/2 raised to n1 plus n2/2
divided by n1 gamma n1 by 2 into gamma n2 by 2. Here e raised to minus x1 by 2 and e raised to minus x2 by 2. Here base is same, so power will be get added. So e raised to minus 1 half into bracket x1 plus x2 will be there. Now x1 raised to n1 by 2 minus 1 as it is, and x2 raised to n2 by 2 minus 1 as it is, where x1 lies between 0 to infinity and x2 lies between 0 to infinity. Sorry, there is a 0 to 0, but there is mistake, so you can read it as 0 to infinity. X2 lies between 0 to infinity. 0 is less than x2 is less than infinity and is equal to 0 otherwise. Means that x1 and x2 will take the values other than 0 to infinity, then its PDF will be 0, joint PDF of x1 and x2. So here we have defined the joint PDF of x1 and x2. Now we have to transform our variables, or we make a transformation, that is f is nothing but x1 upon n1 divided by x2 upon n2, and we take a new variable u, and that is equal to x2. So from u is equal to x2 we will get the value of x2 is equal to u, and from f is equal to x1 upon n1 divided by x2 upon n2 we will get the value of x1 like this, that x1 upon n1 is equal to f into x2 upon n2. So x1 upon x1 upon n1 should be there. So x1 upon n1 is equal to f into u upon n2, because x2 is u, as we have seen above. x2 is u, so we have substituted value of x2, but here in LHS x1 upon n1 should be there. It is mistake, it has written as n2, so you can read it as x1 upon n1. So x1 upon n1 is equal to f into u divided by n2. Therefore x1 will be equal to n1 upon n2 into f into u. So here the value of x1. So now we have get the value of our original variable in terms of new variable, because we know the transformation. What are the new variable? आपल्याला माहिती आहे की नवीन व्हेरिएबल आपली जुन्या व्हेरिएबलवरून कशी बनलेली आहेत, जुन्या व्हेरिएबलमध्ये काय बदल केल्यानंतर आपल्याला नवीन व्हेरिएबल यू आणि एफ मिळत आहेत. मग आता आपण काय केलं, नवीन व्हेरिएबलवरून आपण जुन्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढल्या, म्हणजे x2 काय असेल आणि x1 काय असेल. ओके, हे आपल्याला जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन काढण्यासाठी लागू शकतो. मग आपल्याला x1 आपल्याला रेंज काढायची आहे, तर रेंज ऑफ x1 इज 0 टू इन्फिनिटी, therefore f will be 0 to infinity. In the above expression x1 is equal to n1 upon n2 into fu, we will put the value of x1 is equal to 0, then f will be get as a 0, and if we will put the value of x1 is equal to infinity, then we will get the f is equal to also infinity. So if x1 lies between 0 to infinity, then f will be lies between 0 to infinity, and also x2 is equal to u. So x2 lies between 0 to infinity, then u lies between 0 to infinity, because x2 and u as same. So now we have to find the Jacobian of transformation. Next step, we go step by step when there is a bivariate transformation. First step of us is we write the joint PDF of our original variable. Then since original variables are independent, so first step is to write the joint PDF of original variable. After that we transform the variables, new variables, or we transform our old variables in terms of new variables. Then we find the range, step third. Then our next step is to find the Jacobian of transformation. So Jacobian of transformation is nothing but the determinant of
partial derivative of original variable with respect to new variable. So original variables are the x1 and x2. So differentiation of x1 and x2 with respect to f and u partially. So Jacobian of transformation is nothing but determinant of da by x1 upon da by f, da by x2 of da by f, da by x1 upon da by u, and da by x2 upon da by u. You can say it as a del or dou. Okay, dou x1 upon dou f, dou x2 upon dou f, dou x1 upon dou u, dou x2 upon dou u. Now इथं आपण जे x1 x2 चे विथ रिस्पेक्ट टू f आणि u हे जे पार्शल डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत ते कुणाचे घेणार. इथं मी जे ट्रान्सफॉर्म करून ओरिजिनल व्हेरिएबल लिहिलेले आहेत इन टर्म्स ऑफ न्यू व्हेरिएबल्स x2 आणि x1, तर त्यांचे आपण पार्शल डेरिव्हेटिव्ह्ज घेणार आहोत. आता समजा x1चा पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u घेतला आपण, f घेतला, तर काय होईल, n1 अपॉन n2 इंटू u हे कॉन्स्टंट येईल आणि त्या याच्या बाहेर येईल आणि fचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू f विल बी 1. त्यामुळं डो x1 अपॉन डो f आपल्याला n1 अपॉन n2 इंटू f असं मिळेल. डो x2 अपॉन f डो f काय मिळेल, x2 मध्ये कोणतीही f ची टर्म नाही. So x2 is equal to u, so it will be treated as constant and derivative of constant is equal to 0. त्यामुळं हे डो x2 upon डो f will be 0. डो x1 upon डो u, x1चा पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आपल्याला काय मिळेल, n1 अपॉन n2 इंटू f असं मिळेल, कारण u बाकीच्या टर्म कॉन्स्टंट मानल्या जातील आणि यूचं आपण फक्त डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत आणि यूचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू u 1 येणार आहे. त्यामुळं डो x1 upon डो u will be equal to n1 upon n2 into f. So डो x2 upon डो u आपल्याला काय मिळेल, तर 1 मिळेल, कारण x2 is equal to uच आहे. त्यामुळे uचं पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u विल बी इक्वल टू 1. सो ह्या व्हॅल्यू सगळ्या आपण इथं नेक्स्ट पुट केल्या इथं जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आणि ह्या डिटर्मिनंट सोडवला तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते जॅकोबियनची, तर n1 अपॉन n2 इंटू u अशी व्हॅल्यू मिळते. मग आपल्याला काय लागतो, mod of Jacobian लागतो. mod that is magnitude value and that is magnitude value is itself the value of Jacobian, that is n1 upon n2 into u. So now our next step is to write the joint PDF of f and u. joint PDF आपण f आणि u चा आपण डायरेक्टली आता लिहिणार आहोत फ्रॉम joint PDF of x1 and x2. So joint PDF of f and u is nothing but g of f comma u is equal to f of x1 comma x2 into mod of Jacobian. So first of all we write the joint PDF of x1 and x2, that is 1/2 raised to n1 plus n2 by 2 upon gamma n1 into gamma n2 gamma n1 by 2 into gamma n2 by 2 e raised to minus half into x1 plus x2 x1 raised to n1 by 2 minus 1 x2 raised to n2 by 2 minus 1 into mod j or mod of Jacobian. So in this expression we have written there the joint PDF of x1 and x2. Here we write the values of x1 and x2 in terms of f and u, and we can write the Jacobian of transformation. Then we will get our joint PDF of f and u. So here x1 is nothing but the value of x1 is nothing but n1 upon n2 into f into u, and x2 is nothing but u. So we will put these values at the place of x1 and x2 in above expression. So we will get constant term will be as it is 1/2 raised to n1 plus n2 by 2 upon gamma n1 by 2 into gamma n2 by 2 e raised to minus half into bracket n1 upon n2 into f into u. This is the value of x1 plus u. This is the value of x2 into n1 by n2 into f into u raised to n1 by 2 minus 1 u raised to n2 by 2 minus 1 into Jacobian of transformation is n1 by n2 into u. So now we will make some adjustments here and we will get the joint PDF of f and u. So g of fu is equal to 1/2 raised to n1 plus n2 by 2 upon gamma n1 by 2 into gamma n2 by 2 e raised to
आता वरती जे एक्सप्रेशन होतं त्यातनं यू आपण कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळेल बघा, ई रेस टू मायनस हाफ इंटू ब्रॅकेट 1 प्लस n1 अपॉन n2 इंटू एफ ब्रॅकेट कंप्लीट इंटू यू n1 बाय n2 रेस टू n1 बाय 2 into f raised to n1 by 2 minus 1 and u raised to n1 plus n2 by 2 minus 1. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. ज्या n1 आणि n2च्या टर्म होत्या त्या आपण सेपरेट घेतलेल्या आहेत, कारण इथं तुम्ही बघितलं तर एक्सची टर्म जी आपण पुट केलेली आहे n1 अपॉन n2 इंटू एफ इंटू यू, त्यामध्ये n1 बाय 2 मायनस 1 होतं, तो -1 आणि n1 बाय n2 इंटू यू जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशनमधला त्याचं रेस टू 1 हे -1 + 1 कॅन्सल होईल आणि n1 बाय n2 रेस टू n1 बाय 2 एवढंच आन्सर आपल्याला मिळेल. आणि u रेस टू जो n2 बाय 2 -1 आणि इकडं पहिल्यांदा u रेस टू n1 बाय 2 -1 यांची ॲडिशन झाली तर n1 प्लस n2 अपॉन 2 मायनस 2 असं होईल. आणि त्या -2 जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा इथं यू आपल्याला जो मिळतोय तो यू आपण तिथं वापरणार. त्यामुळं n1 अपॉन n2 इंटू यूचा जो यू आहे तो -2 + 1 होईल. सो -2 + 1 विल बी -1. सो त्यामुळे आपल्याला यूची टर्म काय मिळाली, यू रेस टू n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 - 1 अशी टर्म मिळाली, where f lies between 0 to infinity and u lies between 0 to infinity. In this way, we can get the joint PDF of f and u. So this is the joint PDF of f and u. Now we have to find the PDF or distribution of f. So we have to take marginal PDF. We have to find marginal PDF of f. So to find the marginal PDF of f, we integrate the joint PDF over the range of other variable. So if we want to find the marginal PDF of f, that is g of f, that is equal to integration over range of u, g of f comma u into du. So here integration 0 to infinity 1/2 raised to n1 plus n2 by 2 upon gamma n1 by 2 into gamma n2 by 2 e raised to -1/2 into 1 plus n1 by n2 into f bracket complete into u n1 by n2 raised to n1 by 2 f raised to n1 by 2 -1 u raised to n1 plus n2 by 2 -1 into du. So all the terms which does not contain the term of u are taken outside from the integration. So 1/2 raised to n1 plus n2 divided by 2 n1 by n2 raised to n1 by 2 f raised to n1 by 2 -1 divided by gamma n1 by 2 gamma n2 by 2 are taken outside from the integration. And in the integration 0 to infinity e raised to -1/2 into 1 plus n1 by 2 into n1 upon n2 into f bracket complete into u and u raised to n1 plus n2 by 2 -1 into du will be there. Now this integration is compared with the standard result integration 0 to infinity e raised to -ax x raised to n -1 into dx, that is equal to gamma n upon a raised to n. So a is equal to 1/2. After comparing, we will get the a is equal to 1/2 into bracket 1 plus n1 by n2 into f and n is equal to n1 plus n2 by 2. So instead of integration or in place of integration, we can write the value of that integration is gamma n upon a raised to n, where n is equal to and a is equal to values are given here. So next step we will get is that our constant term are as it is 1/2 raised to n1 plus n2 by 2 into n1 upon n2 raised to n1 by 2 f raised to n1 by 2 -1 upon gamma n1 by 2 into gamma n2 by 2, and value for integration is gamma n1 plus n2 by 2 upon 1/2
into bracket 1 plus n1 upon n2 into f bracket complete square bracket complete raised to n1 plus n2 by 2. After simplifying these terms, we will get how we will simplify these terms. Gamma in the numerator are gamma terms are taken outside, that is gamma n1 by 2 plus gamma n2 by 2 upon gamma n1 by 2 into gamma n2 by 2. Then 1 half raised to n1 plus n2 by 2 divided by in the last term of denominator of the last term is 1 half and square bracket raised to n1 plus n2 by 2. That 1 half are taken outside from that square bracket and written in the denominator, that is 1 half raised to n1 plus n2 by 2. And there is one term, that is 1 half raised to n1 plus n2 by 2 in the numerator. So both these terms will be get cancelled. Another terms, remaining terms are written there in next step or next that is n1 upon n2 raised to n1 by 2 f raised to n1 by 2 minus 1 upon 1 plus n1 upon n2 into f bracket raised to n1 plus n2 by 2. So after simplifying this gamma function is nothing but a reciprocal of beta n1 by 2 and beta n2 by 2. So instead of that gamma function we write 1 upon beta n1 by 2 and n2 by 2. So we will get the g of f, that is n1 upon n2 raised to n1 by 2 upon beta n1 by 2 comma n2 by 2 into f raised to n1 by 2 minus 1 upon 1 plus n1 by n2 into f raised to n1 plus n2 by 2. So this is the final form. So PDF of f distribution, that is f variate, is given by f of capital F is equal to n1 upon n2 raised to n1 by 2 divided by beta n1 by 2 comma n2 by 2 into f raised to n1 by 2 minus 1 divided by 1 plus n1 upon n2 into f raised to n1 plus n2 by 2, where f lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. So here f variable f follows a f distribution with n1 and n2 degrees of freedom. म्हणजे आपण जे काही f व्हेरिएट घेतला होता, दोन काय स्क्वेअर इंडिपेंडंट काय स्क्वेअर व्हेरिएबलचा रेशो डिवायडेड बाय इट्स करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर तो एफचं जे PDF आपल्याला मिळालं ते ह्या पद्धतीचं मिळालं आहे आणि दिस इज नथिंग बट द PDF ऑफ एफ डिस्ट्रीब्युशन. सो आवर एफ follows the f distribution with n1 and n2 degrees of freedom. In this way we have studied how the PDF of f distribution is derived. So today we have seen about the f distribution, how f distribution is generated and what is the definition of f variate or f distribution and how the PDF of f distribution is generated. So for today's lecture we are going to stop here. Thank you.